एक टोमॅटो घेतला, एक बटाटा घेतलं, एक शिमला मिरची घेतली, कांदा घेतला, एक सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं, बारीक कट करून बारीक बारीक तुकडे करून घेतले. 3 डाळी घेतल्या, मसूर, मटकी, मूग आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतली. अशा पद्धतीने हे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला रेसिपीला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलं. गॅस चालू केलेला आहे. मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे. तूप तळलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकते. बटाट्याचे तुकडे आपण करून ठेवले होते ना, एक बटाट्याचे, ते बटाट्याचे तुकडे मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. हे सगळे काप मी ह्या तुपामध्ये टाकून घेतलेले आहेत. हलवून घेते. असं तुपामध्ये हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आता त्याचबरोबर मी शिमला मिरचीचे काप पण टाकून घेतले. बघा, अशा पद्धतीनं हे पण काप मी आतमध्ये टाकून घेतलेले आहेत. ह्या दोघांना व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिट फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये. बघा, अशा पद्धतीने मी हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. मीठ पण टाकून घेतलं. आता हलवून घेते. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेतला आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ते बाजूला ठेवून देऊ. आणि गॅसवर आपण कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून मी तेल ओतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकले, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेऊ. अशा पद्धतीने हे एक कांदा कापला होता आपण, एक कांदा कापून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कांदा टाकल्यामुळे तेल तापल्याला थोडं कमी होतं, म्हणून थोडा गॅस मोठा केला. बघा, अशा पद्धतीने कांदा पण व्यवस्थित गुळदाव असा दिसत आहे. कलर चेंज झालेले कांद्याचा पण आता, त्यामुळे त्याच्यामध्ये आता हे टोमॅटो टाकून घ्यायचं. हे सगळं टोमॅटो, एक टोमॅटो कापलेलं होतं ते टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला पण थोडं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित हलवून घेतलं. त्याच्यामध्ये मी थोडी खसखस टाकली आणि आता त्याच्यामध्ये थोडं 1 टेबलस्पून मी खोबऱ्याचा कीस टाकला. कारण हे खसखस, खोबऱ्याचं कीस हे आपल्या शरीराला पौष्टिक असतं, म्हणून अधूनमधून भाज्यामध्ये आपण टाकायला पाहिजे. हे थोडं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. आता बऱ्यापैकी हे जे फोडणीला टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली, 1 टीस्पून. आता हे घरी केलेला मसाला आहे, काळा मसाला आपण म्हणतो. मराठवाड्यामध्ये हा मसाला फार फेमस आहे. हे आपण 1 ते 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी जिरेची पूड टाकली.
आता ह्या सगळ्या डाळी मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. ह्या डाळी मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. डाळी, ते जे आपण इन्ग्रेडियंट टाकले होते ते सगळं आपण हे एकत्रित करून घेतलेलं आहे. बघा कसं वेगळं चेंज दिसत होतं. आता मी हे बटाटे आणि शिमला मिरची मी फ्राय करून ठेवली होती ना, हे ह्याच्यामध्ये घालून घेतली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. बघा कलर पण छान आहे, टेक्स्चर पण छान दिसत आहे, त्याचं कलर कॉम्बिनेशन पण छान दिसत आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलं. 1 टीस्पून मीठ टाकलं. म्हणजे जितकं पाहिजे तेवढं आपल्याला, कुणाला कमी लागतं कुणाला जास्त लागतं, अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं. हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. बघा आता हे अर्धा ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे मी त्याच्यामध्ये ओतून घेतलं. कारण डाळी टाकलेल्या आहेत त्यामुळं लवकर शिजत नाही आणि शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण डाळी शिजण्यासाठी पाणी घालून घेतलं. थोडं एक 5 ते 7 मिनिट आपण हे झाकण ठेवून घ्यायचं. बघा आता त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थितरित्या. बघा किती थोड्या वेळामध्ये डाळीने ते पाणी आपसून घेतलेलं आहे. म्हणून मी अजून अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेतलं. बघा अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे. कलर पण छान आली. हे जे कूट आहे ना, मी शेंगदाणे, तीळ, खसखस आणि खोबरं टाकून हे मिक्स केलेलं आहे. हे कुटा आणि हे ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे व्यवस्थितरित्या. बघा अशा पद्धतीने माझी भाजी झालेली आहे. त्याच्यावर मी आता कोथिंबीर सर्व करून घेतलेली आहे. त्याला पण मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी झालेली आहे. आता मी सर्व करून घेते. एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये मी ही भाजी सर्व करून घेते. अशा पद्धतीने ही भाजी मी सर्व करून घेतलेली आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.